नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट प्रथमेश आंगणे तुम्हा सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आपण एका नवीन प्रोजेक्टचं होम टूर करणार आहोत। आज मी बनवला आहे 2 BHK। तर आपण काही वेळ न घालवता चालू करूया। स्टार्टिंग विथ मेन आपलं सेफ्टी डोर। क्लायंटची हाईट छोटी असल्यामुळे आपण ग्रिल थोडी खाली घेतलेली आहे। साईडला राफ्टर्स केलेले आहेत, सिंपल बेसिक टोन आहे। त्याच्यानंतर 8 mm ची मोल्ड टी पट्टी टाकली आहे आणि बेसिक डोर केला आहे विथ गोदरेजचा डिजिटल लॉक आहे। ॲज यू एंटर मेन डोर घेतलेला आहे। मेन डोर मध्ये वुडन लॅमिनेट विथ बेज PVC लॅमिनेट मध्ये टी पट्टी ब्लॅक कलर। एंट्री करतो तर आपला मेन एक हॉल मधलं माझं एक मेन अट्रॅक्शन आहे। इथे आपल्या महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि आपले मावळे आहेत सगळ्या बाजूला। खालीच टीव्ही युनिटचा बेस मोठा करून इथे आपण बसू पण शकतो। इथे 55 इंच आपला टीव्ही येणार आहे। अगेन पॅनलिंग खूप सिंपल ठेवलं आहे। आर्टिफॅक्ट साठी मी इथे शटर्स मध्ये ब्लॅक शटर्स मध्ये आपण यांना सगळ्यांना ठेवलं इथे आर्टिफॅक्ट्स मध्ये। आणि इथे अटॅच मंदिर घेतलेलं आहे। मंदिर पण आपलं यू शेप कॉन्सेप्ट आहे। अगेन ट्रेंडिंग कॉन्सेप्ट। आतमध्ये बाप्पा पण आपण मोल्डिंग मध्ये बसवला आहे यू शेप मध्ये। आणि जसं आपल्या सगळ्या याच्यामध्ये असतं नैवेद्याचा ट्रे, खाली एक स्टोरेज ड्रॉवर आणि एक सिटिंग पूर्ण बाहेर येते, पूर्ण आत जाते आणि खाली अजून 2 स्टोरेज। इथे आपण येतो ते एक नॉर्मल पॅनल घेतला आहे। ही पूर्ण वॉल RCC ची असल्यामुळे पॉइंट्स इकडे घेतले आणि पॅनलिंग करून घेतलं। एक सोफा टाकलाय। सोफा कम्बेड मध्ये आहे, पूर्ण ओपन होतो, 6x6 बनतो। इथे कृष्णाची एक फ्रेम आहे अलॉंग विथ वॉलपेपर आणि एक लाईट। आणि इथे हा आपला मेन कॉन्सेप्ट आहे जो डायनिंग टेबल आहे, हा मी तुम्हाला दाखवतो। हा बंद केल्यावर ही पूर्ण आपल्याला मोकळी स्पेस मिळते। हा मी तुम्हाला आता ओपन करून दाखवेनच, पण त्याच्या आधी इथे आपण आर्टिफॅक्ट्स किंवा काही शो पीसेस वगैरे आपण जे ठेवायला ही जागा केली आहे। मागे मिरर लावलाय रोज गोल्ड मध्ये। हा एक स्टोरेज आहे छोटासा, ज्यामध्ये ग्लासेस ठेवलेले आहेत। आणि ऑफकोर्स ग्लासेस कशासाठी असतात तर ती गोष्ट इथे आहे। सो अमेझिंग कलेक्शन आहे इथे। इथे चाकण्यासाठी आपण पुश मॅग्नेट करून इथे आपला स्टोरेज केलेला आहे, ज्यामध्ये आपले सगळे शेव चकली सगळं आपलं इथे स्टोरेज होईल। असा सेम स्टोरेज खाली पण आहे। सो एक एक छोटी छोटी जागा आपण पूर्ण वापरतो, काही वेस्ट करत नाही। अगेन इथे पण आहे। आणि इथे आपण की होल्डर, किचन वगैरे आपल्या चाव्या आल्या की आपण इथे लटकवू शकतो, म्हणून आपण इथे हे केलंय। हुक्स पण लावलेले आहेत। आणि इथे आपला मेन बोर्ड आहे। आता हे उघडल्यावर कसं दिसतंय हे मी तुम्हाला दाखवतो। सिंपल आहे। आणि मध्ये इथे आरामात आपण बसून जेवू शकतो। इतकं जरी झालं तरी आपल्याला खूप जागा आपल्या पूर्ण हॉलमध्ये मिळते। गोइंग इनटू द किचन, इथे आपला कॉमन बाथरूम आहे। किचन मध्ये आलो की आपण इथे एक फिटिंग घेतलेली आहे। अगेन यू कॉन्सेप्ट मध्ये ग्लास शटर्स आहेत आणि ही फिटिंग तुम्ही बघू शकता। ही मी चायनावरून इम्पोर्ट केली आहे। आपण इथे सगळं आपलं ठेवू शकतो, सगळ्या बरण्या वगैरे, आणि वरती ढकलून देऊ शकतो, ते पूर्ण आतमध्ये जातं। अगेन आपला हॉब सोबत चिमणीच्या बाजूला अगेन ग्लास शटर्स, बाजूला रोलिंग शटर्स,
कम्प्लीट युटिलिटी एरिया. इथे आपला मिक्सरसाठी जागा, बाहेर काढून वापरू शकतो. पॉइंट्स वगैरे सगळं मागे, बटन्स तिकडे आहेत. इथे ओव्हन, वरती फूड प्रोसेसर किंवा एअर फ्रायर हल्ली आले तर त्याच्यासाठी पण प्रोव्हिजन केलेली आहे. इथे ॲक्वागार्ड आहे. इथे अगेन ग्लासेस किंवा काही कटलरी ठेवायचे ते आपण ठेवू शकतो. इथे एक स्टोरेज आहे. खाली आपल्याकडे विकर बास्केट्स आहेत, कांदे बटाटे वगैरे ठेवायला. इथे मी एक ट्रे केलाय की समजा जेवायला बसायचं झालं तर इथेच आपण जेवू पण शकतो. एकच जर लेडी असेल, दुपारी बाहेर जायचं नसेल तर इथेच आपण जेवू शकतो, म्हणून हा ट्रे केला आहे. या बाजूला आपले नॉर्मल ट्रॉलीज. जेव्हा पण आपण स्टीलच्या ट्रॉल्या करतो तेव्हा मोस्टली सॉफ्ट क्लोज नाही यूज करायच्या, बिकॉज दॅट इज नॉट सक्सेसफुल. टँडम असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण टँडम आपल्याकडे तेवढं नाही चालत. पुल आउट. आणि हा पण चारही स्टोरेज आहेत. कम्प्लीट असं आपल्याला स्टोरेज मिळतो. इतका अमेझिंग. वरती लॉफ्ट पण आहे, त्याच्यामध्ये लाईट पण आहे. लाईट इथून प्रोफाईल मी पूर्णपणे उतरवली आहे. आणि आतमध्ये आपली वॉशिंग मशीनसाठी युटिलिटी एरिया दिलेलाच आहे बिल्डरनी. तर आता आपण छोटा बेडरूम बघूया आणि मग मास्टर बेडरूमकडे जाऊया. आपण छोट्या बेडरूममध्ये जाऊया. छोट्या बेडरूममध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तर इथे थ्रू वॉल टू वॉल बेड लावलेला आहे आणि अटॅच फक्त आपण एक स्टडी डेस्क घेतलेला आहे. इथे आपली एक चेअर आहे, सिंपल आहे. ड्रॉवर्स ठेवलेले आहेत, खाली स्टोरेज आहे आणि कम्प्लीट इथे एक फोल्डिंगमध्ये हे घेतलेलं आहे. इथे आपण एक वायर मॅनेजर घेतलाय आणि पॉइंट्स खाली टाकलेत, बिकॉज झोपून आपण काही ऑपरेट करू शकतो. इथे लॅपटॉप पण यूज करू शकतो आणि वायर काही दिसणार नाही. कम्प्लीट बेडिंग घेतलंय आणि मागे वॉलपेपर. वॉलपेपरचा टेक्स्चर कॅनव्हासमध्ये आहे, अलॉंग विथ मॅचिंग कर्टन्स. रँडम ॲब्स्ट्रॅक्ट आहे. आणि जेव्हा आपण दरवाजा बंद करतो सो आपला सेम कॉन्सेप्ट. वरती कम्प्लीट ग्रे अलॉंग विथ वुडन फिनिश आणि खाली स्काय ब्लू. सेम पॅनलिंग केलं वरती तर आपण पूर्ण कम्प्लीट ग्रेमध्ये केलेलं आहे, सो दॅट विजन खूप मोठं दिसतं. सेम फॅन आहे आणि सिम्पल प्रोफाईल लाईट विथ फॉल सिलिंग. आता पॅसेजमध्ये आपण एक वॉइड मिळाला होता. जनरली इकडे लोक मंदिर वगैरे करतात, पण मी इथे वॉर्डरॉप केलंय बिकॉज आपला हा जो बेडरूम आहे तो छोटा आहे आणि हा मास्टर बेड आहे. सो छोट्या बेडरूमसाठी आपण वॉर्डरॉप आतमध्ये न करता पॅसेजमधला जो वॉइड होता तिथे आपण केला आहे. मी तुम्हाला एकदा वॉर्डरॉपचं स्पेस पण दाखवून देतो. आणि आता आपण एंट्री करूया मास्टर बेडमध्ये. मास्टर बेडरूम मध्ये आपण एंट्री केल्यावर समोरच आपल्याला वॉर्डरॉप दिसतो आणि वॉर्डरॉप सोबत आपण मर्फी बेड केलेला आहे. मर्फी बेड हा कॉन्सेप्ट आता सगळीकडे व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये ट्रेंडिंग मध्ये आहे. याच्यामध्ये सोफा आहे आणि याच्या मागेच बेड आहे. तो बेड कसा आहे, काय केलं हे मी तुम्हाला आता दाखवतो, पण त्याच्या आधी तुम्हाला सोफाचा कम्फर्ट दाखवतो. फोम कम्प्लिटली बॉन्डेड आणि त्याच्यावरती 50 डेन्सिटीचा नॉर्मल फोम आहे, कर्लॉन ब्रँडचा. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे ह्याचा स्टँड आहे. इथे पण आपण आर्टिफॅक्ट वगैरे ठेवू शकतो आणि हा असा कम्प्लिटली फॉल होतो. हा जेव्हा फॉल होतो तेव्हा हा पोर्शन बेंड होतो. सो ही फिटिंग आपण इथे बनवली आहे इंडियामध्ये फर्स्ट टाइम. सो इथे कम्प्लिटली आपण आरामात इथे रेस्ट करू शकतो. रेस्ट करून झालं की आपल्याला जेव्हा नको असेल तेव्हा आपण हा बंद पण करू शकतो. इथेच आपण स्टडी टेबल घेतलेला आहे.
फोल्डिंग ब्रॅकेटसोबत वरतीच पॉईंट्स घेतलेले आहेत आणि इथे टी व्हीसाठी पण एक प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. कमिंग हिअर आपलं ड्रेसिंग युनिट आहे. ड्रेसिंग युनिटमध्येच इथे आपले सगळे कंपार्टमेंट्स आहेत. वरती आपण बार पण करू शकतो, इथे आपण बॉटल्स ठेवू शकतो, खाली पण आपण ठेवू शकतो आणि कम्प्लीट स्लायडिंग कॉन्सेप्टमध्ये ड्रेसिंग टेबल केलेलं आहे. इथेच मास्टर टॉयलेट आहे. मास्टर टॉयलेटमध्ये सगळे बिल्डरचेच फिटिंग्स आहेत, जास्त काय नाही आहे. पण कॉन्सेप्ट आम्ही इथे ग्रीन आणि ग्रेचा कॉन्सेप्ट केलेला आहे. सो कम्प्लीट हाफ कॉन्सेप्टमध्ये आम्ही केलेला आहे. इथे आपण फुटलाईट पण केलेली आहे. फुटलाईटचा मी हे दाखवतो. रात्री एवढी आपल्याला फुटलाईटचं ल्युमिनस मिळू शकतो. दिस इज 3 वॅट फुटलाईट 4 मॉडेलमध्ये.